नमस्कार पब्लिक. झालं असं, चेतन भाऊचा कॉल आला म्हणे अर्जंट गावात आहे, आम्ही लाईटिंग मला पसरवायला आलो आहे म्हणे. तुमचा अजून तपास नाही म्हणे, तुम्ही गायब कुठं झाले. त्यांना म्हटलं आलो मी 5च मिनटात गावात आलो. गावात येऊन बघतो तर त्यांची निम्मी लाईटिंग मला पसरवायची झाली होती. तर आपणही बघून घेऊ म्हटलं लाईटिंग मला कशी वगैरे पसरवते. आपल्याला कधी वेळ आली तर आपल्याला पण जमलं पाहिजे लाईटिंग मला पसरवायचं. तर त्यांनी अशा भारी भारी लाईटिंग मला आणल्या होत्या ना पिक्सलमध्ये, नादखोळा आणि जळगाव धुळा. भोंगे वगैरे पण आणले होते. आपल्याला यात्रेला पण भोंगे वगैरे लागतात. लाऊडस्पीकर गावठी माणसं म्हणते का लाऊडस्पीकर. तर हे बाबा डायरेक्ट चुकाटोकी होते स्लॅबला. म्हटलं आळू ठोका नाही तर स्लॅब खाली काढायची घेशान तुम्ही. तर लाईटिंग वगैरे पसरून झाली, वायरिंग वगैरे करून झाली, चेकिंग वगैरे चालू होती. दिवसा काय एवढी खास दिसत नव्हती. म्हटलं रात्रीचं बघू कशी दिसती लाईटिंग माळ. तर आता लाईटिंग माळ वगैरे पसरून झाली. आपल्याला मंदिरामागे ना मूर्तींच्या मागे ते ग्रास वगैरे फिट करायचं. तेवढंच आपले सर दुकानावरून आपल्या मदतीसाठी आले होते. तर फायनल ग्रास वगैरे तर लावून झाला. तेवढ्यात म्हणलं आपला भाऊ डायरेक्ट कॉलेजवरून आपल्या मदतीसाठी आला. तो म्हणून एकदम नातकुळा झालं पाहिजे म्हणून. तर हार वगैरे लावून घेतले मूर्तींच्या मागं. आपला भाऊ म्हणून अजून काही याच्यात चेंजेस करता येईल, डेकोरेशन वगैरे एकदम जबरदस्त दिसलं पाहिजे म्हणून. नातकुळा आणि जळगाव धुळा. तर फायनल आहे ना, डेकोरेशन वगैरे कंप्लीट झालं आहे आपलं. डेकोरेशन कसं झालं तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सकाळी आपण जी लाईटिंग माळ पसरवली होती ना, ती लाईटिंग माळ बघायची आता कशी चालती काय. लाईटिंग माळ तर एकदम जबरदस्त चालू आहे. ती एकामागं एक नुसती पळतच सुटली ती. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा.